मंडळी, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार की पुन्हा एकदा लांबणीवर जाणार हा मोठा प्रश्न उभा राहिलाय। कारण सरकारनं आरक्षण सोडतीपूर्वीच नागपूर खंडपीठात एक याचिका दाखल झाली आहे। याचिकेमध्ये आरोप आहे की सरकारनं चक्रकार पद्धत वापरलीच नाही, म्हणजे आरक्षित जागा वेगवेगळ्या मतदारसंघात फिरती ठेवण्याऐवजी ठराविक ठिकाणीच ठेवल्या गेल्या। त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेलाच ब्रेक लागू शकतो। ग्रामविकास विभागाने नव्या नियमावलीनुसार 2011च्या जनगणनेवर आधारित उतरत्या क्रमाने जागा वाटप करण्याचं ठरवलंय आणि हीच पहिली निवडणूक आहे जी या नव्या पद्धतीने होणार होती। त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तयारीला वेग दिला होता। पण कोर्टातली ही याचिका सगळ्यांची धडधड वाढवणारी ठरली आहे। मंडळी, तुम्हाला काय वाटतं? निवडणुका वेळेत व्हाव्यात की अजून आरक्षणाचा गोंधळ संपेपर्यंत थांबावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि हो, पुढच्या घडामोडी सर्वात आधी समजून घ्यायच्या असतील तर त्याचं काय महाराष्ट्राला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथं ऐकायला मिळतं खरं राजकारणाचं इनसाइड व्हर्जन।